काल KKRने IPL 2026चा आपला पहिला विजय मिळवला आणि 7 मॅचमधून 3 पॉईंट घेत आता ते 10व्या पोझिशनवरून 9व्या पोझिशनवर आले आणि मुंबई इंडियन्सला त्यांनी 10व्या पोझिशनवर बॉटमवर ढकललं आहे. मुंबईला आज चान्स आहे पुन्हा आपला 9th पोझिशन मिळवण्याची. आज त्यांची मॅच गुजरात टायटन्ससोबत आहे आणि आज जर ते जिंकले तर त्यांचे 4 पॉईंट्स होतील आणि ते मुंबई इंडियन्स 10व्या पोझिशनवरून 9व्या पोझिशनवर जाईल आणि KKR कोलकाताची टीम पुन्हा 3 पॉईंट असल्यामुळे 10व्या पोझिशनवर जाईल. तर असो, कालच्या मॅचमध्ये राजस्थानच्या बॅटर्सनी पहिले बॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांचे दोन्ही ओपनर्स वैभव आणि यशस्वीने धूमधडाक्यात सुरुवात केली. त्यांनी 10-11 रन प्रति ओव्हरच्या 10-11 रन प्रति ओव्हरने खेळत पॉवर प्ले आणि त्याच्या 7-8 ओव्हरपर्यंत त्यांनी 80 धावा जवळपास बोर्डवर लावल्या होत्या. वैभव सूर्यवंशी काल 170च्या स्ट्राईक रेट 170-175च्या स्ट्राईक रेटने खेळत होता आणि खरं सांगायचं तर तो काल स्लो खेळता असं मला वाटलं, कारण की त्यांनी जे स्टँडर्ड सेट करून ठेवले आहे 250-300 रन 250-300च्या स्ट्राईक रेटने त्याला खेळताना बघायची आपल्याला सवय झाली आहे. तर त्या स्टँडर्डनुसार तो काल स्लो खेळतो की काय अशी एक मला जाणीव झाली. पण असो, जसे दोन्ही ओपनर्स आऊट झाले राजस्थानची बॅटिंग ढेपाळली. त्याच्यानंतर ध्रुव जुरेल, रियान पराग आणि फरेरा आणि हेटमायर आणि बाकीचे ऑलराऊंडर हे आपली कमाल दाखवू शकले नाही. त्याचा फायदा आपल्याला त्याचे श्रेय आपल्याला कोलकात्याचे स्पिनर्स जे आहे वरुण आणि नारायण यांना द्यायला पाहिजे. वरुणने कालची जी खेळपट्टी होती थोडी स्लगिश होती, स्लो होती, याचा भरपूर फायदा घेतला आणि आपले व्हेरिएशन्स वापरून राजस्थानच्या बॅटर्सला अंडर कंट्रोल ठेवलं आणि रेग्युलर इंटरवलवर विकेट घेऊन त्यांच्यावर नेहमी दबाव ठेवला. आणि जेव्हा दोन्ही स्पिनर्स वरुण आणि नारायण इन टँडम सोबत बॉलिंग करत होते ते 4-5 ओव्हर तर राजस्थानचे बॉलर एकदम अंडर कंट्रोल होते, फ्रीली शॉट खेळू शकत नव्हते आणि जो कोणता बॉलर जो कोणता बॅटर आडवा तिडवा मारायला जायचा तो विकेट देऊन जायचा. हेटमायर म्हणा किंवा फरेरा म्हणा, हे आपल्याला याचं उदाहरण आपल्याला देता येईल. पण त्याच्याशिवाय कार्तिक त्यागीचं पण आपल्याला कौतुक करायला हवं. त्याने डेथ ओव्हरमध्ये कसून मारा केला आणि मोमेंटम राजस्थानला घेऊ दिलं नाही आणि एका ओव्हरमध्ये तर त्यांनी 3 विकेट घेऊन 155पर्यंत त्यांना थांबवलं. ठीक आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये जर 5-10 जास्त रन गेले असते शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये 19 आणि 20 ओव्हरमध्ये तर सामना कदाचित KKRच्या हातून निसटला असता, जसे की त्यांनी बॅटिंग केली आहे. पण सगळ्या बॉलर्सना क्रेडिट द्यायला हवं आणि काल त्यांची फिल्डिंग पण बऱ्यापैकी छान झाली आणि 155पर्यंत राजस्थानला रोखलं. KKRची बॅटिंग नेहमीप्रमाणे थोडं म्हणता येईल की जसं रहाणे आणि सायफट हे थोडे टचमध्ये नाही आहेत. या मॅचमध्ये पण 0-0वर आऊट झाले. पण ग्रीन आणि नंतर पॉवेल यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण जसं ग्रीन आणि पॉवेल आऊट झाले पुन्हा एकदा रिंकूवर जबाबदारी येऊन ठेवली आणि त्याला यावेळेस पहिले रमनदीप आणि नंतर अनुकूल रॉय यांनी साथ दिली आणि आपल्याला रिंकू फॉर्ममध्ये येताना दिसला. तो पुरा आपल्या मागच्या फ्लोमध्ये मागच्या टचमध्ये खेळताना दिसला आणि तो पुन्हा एकदा त्यांनी स्वतःच्या बळावर कोलकाताला मॅच जिंकून दिली. तेच जर 5-10 रन्स जास्त असते शेवटच्या जेव्हा राजस्थान बॅटिंग करत होती डेथ ओव्हरमध्ये, त्यांच्या फास्ट बॉलर्सनी जर डिसिप्लिन बॉलिंग केली नसती, अतिरिक्त 5-10 धावा जास्त दिल्या असत्या तर ही मॅच पण कोलकातासाठी फसली असती असं म्हणायला हरकत नाही. पण सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सगळे एकदा क्लिक झाले, बॅटर्स, बॉलर्स आणि फिल्डिंग आणि कॅप्टनशिप, लिडरशिप आणि हे सगळे मिळून सगळ्यांनी योग जोडून आणून KKRला त्यांचा या सीझनचा पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये पंजाबने तर आपला दमदार परफॉर्मन्स कायम राखला आणि टेबल टॉपर्स सारखा त्यांनी परफॉर्मन्स दिला आहे. पंजाबची बॅटिंगची सुरुवात आपल्याला माहिती आहे, प्रभसिमरन 0वर आऊट झाला, पण त्यानंतर पहिले प्रियांश आर्य आणि नंतर कुपर कॉनोली यांनी जे धूमधडाक्याची खेळी केली आहे ते एकदम डोळ्याची पारणी फेडण्यासारखं होती आणि LSGच्या बॉलर्सची त्यांनी जी धुलाई केली ते पाहण्यासारखी होती. खास करून
कुपर कॉर्नली त्याने जे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जे शॉट्स मारले उभ्या उभ्या, ते मला वाटते त्याची खरी दर्जा, त्याची जी स्ट्रोक प्लेअर आहे, त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याच्यात जे ताकद आहे ते आपल्याला दाखवते. त्याला त्याआधी बिग बॅश लीगमध्ये खेळताना बघितलं होतं. तो तिच्या मोठ्या ग्राउंडवर, पर्सच्या मोठ्या ग्राउंडवर असेच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन लॉंग ऑफवर सिक्स मारत होता. तर त्यांनी त्यांनी आता इथे न्यू चंदीगडच्या ग्राउंडवर, जे की थोडं छोटं आहे ऑस्ट्रेलियन ग्राउंडपेक्षा, ते त्यांनी तिथे सिक्स मारून आपली प्रतिभा दाखवली आणि त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. ॲक्च्युली रिकी पॉन्टिंगने त्याला यावर्षी संघात घेतलं. जॉश इंग्लिशच्या जागी कुपर कॉर्नलीला खेळवलं. आणि आपल्याला इथे श्रेयस अय्यरच्या लिडरशिपचं म्हणावं तेवढं कौतुक करावं लागेल, कारण की श्रेयस अय्यर मागच्या सीझनमध्ये आपण बघितलं की तो 3 नंबरवर खेळत होता. तर श्रेयसने त्याची स्वतःची 3 नंबरची जागा कुपर कॉर्नलीला दिली आणि तो स्वतः 4 नंबरवर खेळायला गेला. आणि ठीक आहे, तो 2-3 मॅचेस खेळला नाही सुरुवातीच्या, पण आज त्याने त्याच्यावर दाखवलेला विश्वास कुपर कॉर्नलीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि पंजाबला सिंगल हँडेडली विजयाच्या मार्गावर नेऊन ठेवले असं म्हणायला हरकत नाही. सोबतच प्रियांश आर्याचे पण जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तो पण एक जेम, त्यांना एक हिरा सापडलेला आहे आणि रिकी पॉन्टिंगनेच त्याची ओळख, त्याची निवड केली होती हे आपल्याला माहिती आहे. तो त्याचा एक फाइंड म्हणू शकतो. मागच्या सीझनपासून तो दमदार प्रदर्शन करत आहे. तर हे जे एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणायची आहे मला, की हे जे T20 फॉर्मॅटचे स्वरूप ह्या नवीन आलेल्या बॅटर्सनी बदलून टाकलेले आहे, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांची जे बॉल हिटिंगची स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ठीक आहे, एखादा कोणी ब्लाइंड हिटर असेल, पण ओव्हरऑल टेक्निक जे डेव्हलप झाली नवीन बॅटर्सची, जे नवीन जनरेशन येतं, अभिषेक शर्मा म्हणा, प्रियांश आर्या म्हणा, संजू सॅमसन झाला, विदेशातले बॅटर्स म्हणा, फिन ॲलन झाला, काल आपण कुपर कॉर्नली बघितलं, यांनी जे नवीन ट्रेंड सेट केला आहे पॉवर हिटिंगचा T20 फॉर्मॅटमध्ये, तो एक नवीन सुरुवात घेऊन येईल आणि हीच पॉवर हिटिंग आपल्याला पुढे चालून ODIमध्ये आणि टेस्टमध्ये पण बघायला मिळेल. मला असं वाटते पुढच्या 4-5 वर्षात तो पण एक फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक फरक जाणवेल. तर असो, LSG तर्फे सगळ्या बॉलर्सची चांगली धुलाई होत असताना प्रिन्स यादवची बॉलिंग मला बऱ्यापैकी वाटली. त्यांनी जो लास्ट ओव्हर टाकला, त्याने कॉन्स्टंटली यॉर्कर टाकत गेला आणि जेव्हा त्याला थोडा बदल करायचा असेल तर तो स्लोअर बाउन्सर टाकायचा आणि स्टॉयनिसला 20व्या ओव्हरमध्ये स्टॉयनिसला त्यांनी काहीच चान्स दिला नाही हात उघडायचा. आणि एक डिसिप्लिन ओव्हर कसा टाकायचा असतो, डेथ बॉलिंग कशी करायची असते, हे प्रिन्स यादवने दाखवून दिलं आणि त्यांनी 4 ओव्हरमध्ये किफायती गोलंदाजी करत 2 विकेट्स पण घेतल्या. तर ते एक महत्त्वाचं मला पॉईंट आऊट करायला आवडेल. LSGच्या बॅटर्सनी प्रयत्न केला धावसंख्या चेस करण्याचा, पण रेग्युलर इंटरवलमध्ये त्यांचे विकेट्स पडत गेले आणि एकही बॅटर शेवटपर्यंत टिकला नाही. कारण की ते साहजिकच आहे, 255चं जेव्हा टार्गेट होतं, जे की या IPLचा हायस्ट स्कोअर आहे, एवढा मोठा स्कोअर आणि आपल्याला त्यासाठी रेग्युलरली प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 बाउंड्री पाहिजे असतात आणि 13 रन 14 रन प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असतो. तर प्रत्येक ओव्हरमध्ये मोठा शॉट खेळणे जमत नाही आणि 1-2 ओव्हर जरी थोडे इकॉनॉमिकल गेले तर नंतर लगेच प्रेशर येतं आणि बॅट्समन जेव्हा मारायला जातो तेव्हा विकेट जाते आणि हे खूप एक कठीण चेस होतात, जे की आपल्याला माहीत आहे. तर पंजाबने आपला पहिलं पोझिशन कायम राखला आहे आणि आजच्या मॅचमध्ये आज होणाऱ्या मॅचमध्ये गुजरात टायटन आणि मुंबई इंडियन्स आमने सामने राहतील. तर मुंबईला गुजरातला हरवून
विजयच्या पुन्हा विजय मार्गावर येण्याची अजून एक संधी आहे. मला वाटते आज मुंबई जिंकेल. आज जर मुंबई जिंकली नाही तर त्यांच्यासाठी ते खूप एक मला वाटतं निगेटिव्ह इम्पॅक्ट ठरेल. ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स म्हणा, मेंटॅलिटी म्हणा आणि फॅन्ससाठी पण एक ती खूप चुकीची वाईट गोष्ट होईल असं वाटेल, असं मला वाटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशा मराठीमधील ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.